है वो न्यूज़लेटर में हम लोग शेयर करेंगे मैम को। नियति मैम आपको बताने वाली है कि आप हमारे जो सेशंस होंगे, आगे क्लासेस होंगी, वो किस तरह से चलेंगी। हमारे साथ अमित जुड़े हैं, ये हमारे प्रोजेक्ट लीड हैं, एडमिन को हेड करेंगे। आगे आके ये आपसे बातें करेंगे, जितने भी कम्युनिकेशन होगी आपकी ईमेल के थ्रू और व्हाट्सएप के थ्रू और फोन के थ्रू होगी। Over to Niyati. Thank you so much for joining everyone and we may start. अगर किसी का मिस हो जाता है मतलब in between, तो आप ये रिकॉर्डिंग दोबारा देख सकते हैं। इसका जो रिकॉर्डिंग है हम आपको चैनल पे भी शेयर करेंगे और आप यूट्यूब वीडियो पे भी जाके देख सकते हैं। Over to you, Niyati. Thank you. Thank you. So सगळ्यांना माझा आवाज येतोय क्लिअरली? Yeah, you are audible. Okay, great. Thank you. So सगळ्यांचं पहिले तर खूप खूप स्वागत आहे. माझं नाव नियती आहे आणि मी आज तुम्हाला यू कॅटapult फाउंडेशनचा जो उपक्रम आहे पूर्ण जो तुमच्या शाळेत राबवला जाणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की संस्था काय काम करत आहे आणि त्याचा तुमच्या मुलांना काय फायदा होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही रेग्युलरली तुमच्या मुलांना आमच्यासोबत जोडून ठेवलात तर लॉंग टर्म मध्ये तुमच्या मुलांना काय काय फायदा होईल हे तुम्हाला आजच्या सेशन मध्ये ह्याचा एक अंदाज येईल. ठीक आहे, सो जसं की तुम्हाला माहिती आहे की संस्थेचं नाव यू कॅटapult फाउंडेशन आहे आणि आपली ही जी संस्था आहे ही गव्हर्नमेंट सोबत गव्हर्नमेंटच्या ज्या लोकल अथॉरिटीज असतात त्यांच्यासोबत आपण कोलॅबोरेट करून काम करत आहोत. सो सुरुवातीला मी थोडंसं तुम्हाला फाउंडर ज्या आहेत आपल्या प्रेमा मॅम त्यांच्याबद्दल सांगते, ज्यांनी या संस्थेची सुरुवात केली. सो प्रेमा मॅमचा वैयक्तिक अनुभव शिक्षण क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 वर्षांपेक्षाही जास्तीचा आहे आणि त्यांनी बऱ्याचशा नामवंत शाळा जसं की रेनबो इंटरनॅशनल स्कूल किंवा दिल्ली पब्लिक स्कूल अशा मोठ्या मोठ्या शाळांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि बरेच वर्ष त्या प्रिन्सिपल म्हणून सुद्धा कार्यरत होत्या आणि त्या व्यतिरिक्त त्या आणखी खूप साऱ्या एनजीओज मध्ये सुद्धा ऍज अ ऍडवायझर किंवा ऍज अ मेंटर म्हणून सुद्धा काम करत आहेत. सो आता आपण मुद्द्याकडे येऊयात की ही संस्था मुळात अस्तित्वात कशासाठी आलेली आहे. तर इथे फक्त 5 मुद्दे लिहिलेले आहेत. तसं तर ऍक्च्युली छोटे मोठे आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण ह्या 5 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना सॉल्व्ह करण्याचा उद्देश ह्या संस्थेने समोर ठेवलेला आहे. सो सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जो यू कॅटapult फाउंडेशनला आढळलाय तो म्हणजे की वायडनिंग डिजिटल डिवाइड. म्हणजे आपण हे बघतोय की जे शहरामध्ये डिजिटलायझेशन होतंय, प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर सुरू झालेला आहे आणि नुसता सुरूच नाही झालेला तर टेक्नॉलॉजीने व्यापून टाकलेलं आहे संपूर्ण आयुष्य आपलं. तो जे शहरामध्ये इतक्या झपाट्याने वाढतंय तर त्याचा स्पीड गावामध्ये त्याच्या उलट स्लो आहे अजून. तो असं नाहीये की गावामध्ये इंटरनेट नाही पोचलेलं आहे किंवा मोबाईल्स नाही आहेत गावात, पण ज्या झपाट्याने शहरामध्ये या सगळ्याची प्रगती होतीये किंवा शहरामध्ये जितकं फास्ट लोकांना ह्या सगळ्या गोष्टी समजतात तितक्या फास्ट या गावामध्ये होत नाही. सो हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. सेकंड प्रॉब्लेम हा आहे की लिमिटेड इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे अर्थातच गावामध्ये आर्थिक समस्या आहेत. बऱ्याच अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांना खूप काहीतरी मोठं व्हायचं आहे आयुष्यात, अभ्यास करून खूप मोठं बनायचं आहे, पण आर्थिक परिस्थिती त्यांची अलाउ नाही करत आहे त्यासाठी. तिसरा प्रॉब्लेम आहे एज्युकेशनल डिसएडव्हान्टेज. हा जो पॉइंट आहे हा कुठेतरी पहिल्या इश्यू सोबत मॅच करतो, बट इथे डिफरन्स हा आहे की जसं मी म्हटलं की शहरामध्ये टेक्नॉलॉजी खूप फास्टली अडॅप्ट केली जाते आणि खूप पटापट चेंजेस घडतात शहरामध्ये. त्याचा परिणाम मुलांवर हा होतो की मुलं सुद्धा या टेक्नॉलॉजीला शिक्षणासाठी वापरायला म्हणजे फटाफट वापरतात. शहरामध्ये जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला बघाल तर तो लॅपटॉपवरती काही ना काहीतरी तो म्हणजे स्वतःची पीपीटी बनवणं किंवा आजकाल मुलं गेम डेव्हलपमेंट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी शहरामधले मुलं खूप फटाफट करू शकतात बिकॉज तिकडे ते सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यांना शिकवण्यासाठी आणि अर्थातच त्यांच्याकडे एक आर्थिक ऍडव्हान्टेज पण आहे.
की फायनान्शियली त्यांचे पॅरेंट्स तेवढे साऊंड असतात की ते त्यांना लॅपटॉप्स किंवा अशा गॅजेट्स प्रोव्हाइड करू शकतात ज्यामुळे ती मुलं एज्युकेशनचा फायदा टेक्नॉलॉजीच्या थ्रू घेऊ शकतात. सो येस, कापसे सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही मॅडम, मगाशी ते नावं म्हटलं होतं तर ते मेसेजच्या ऐवजी मी हँड रेस केला होता. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. सो हा तिसरा प्रॉब्लेम आहे. आणि चौथा प्रॉब्लेम आहे वल्नरेबिलिटी टू मिसइन्फॉर्मेशन. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा म्हणजे हा दिसायला वरवर बघायला गेलं तर आढळून नाही येणार लगेच, पण थोडं फोकस केलं ना तर लक्षात येतं की, आणि हा प्रॉब्लेम असं नाही की फक्त गावात आहे, हा ऍक्च्युली शहरामध्ये पण आहे, पण गावात जास्त ह्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. एक बेस्ट एक्झाम्पल मी ह्याचं छोटंसं देते की ह्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम लगेच समजेल. आपण खूप सारे चुकीचे फ्रॉड व्हॉट्सअप फॉरवर्ड्स बघतो ज्याच्यामध्ये लिंक्स दिलेले असतात की तुम्हाला अमुक अमुक बक्षीस मिळालेलं आहे, तर ह्या लिंकला क्लिक करा, आणि मग त्याला क्लिक करून लोकांचे खूप सारे पैसे एकाच झटक्यात निघून जातात, त्यांचा बँक बॅलन्स पूर्ण झिरो होऊन जातो. किंवा हेट मेसेजेस, एकमेकांबद्दल द्वेष पसरवणारे मेसेजेस व्हॉट्सअपवरती खूप सर्क्युलेट होत असतात. मग ते रिलिजनला घेऊन असू देत किंवा पॉलिटिकली असू देत, अशा खूप साऱ्या मेसेजेस व्हॉट्सअपवरती स्प्रेड होत असतात. तर आपण जी शहरामध्ये आहेत किंवा गावात पण जी एज्युकेटेड लोक आहेत, जसं की तुम्ही शिक्षक आहात, आता तुम्ही एज्युकेटेड आहात म्हणून तुम्हाला हे कळतं की बाबा हा मेसेज फ्रॉड आहे किंवा हा मेसेज चुकीचा आहे, ह्याच्याकडे का लक्ष द्यायची गरज नाही. पण जी छोटी मुलं आहेत त्यांच्या हातात पण आजकाल व्हॉट्सअप आलेलं आहे. त्यांचे पॅरेंट्स जे नसतील एवढे शिकले तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लगेच खऱ्या वाटतात आणि कुठे ना कुठे ते ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडतात. तो हा चौथा प्रॉब्लेम आहे. आणि पाचवा आहे रिड्युस्ड सिव्हिक पार्टिसिपेशन. तो गावामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यामुळे ऍज कम्पेअर्ड टू शहर, त्याच्यामुळे एक नागरिक म्हणून आपल्या देशाच्या प्रती किंवा आपल्या गावाच्या प्रती, आपल्या पर्यावरणाच्या प्रती काय काय कर्तव्य आहेत ह्याची पण कुठेतरी एक क्लॅरिटी नसते, आणि पालकांनाही नसल्यामुळे ती मुलांमध्ये पण येत नाही. सो ह्याचा अजून एक पैलू हा आहे की जे इलेक्शन्स होतात, जे वोटिंग आहे आपलं, तर त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेशन गावातल्या लोकांचं खूप कमी आहे, बिकॉज अवेअरनेसच नाहीये की का करायला पाहिजे वोटिंग. सो हे 5 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत ज्याला यू कॅटेबल फाउंडेशन म्हणून आम्ही ऍड्रेस करायचा प्रयत्न करतोय. सो आता आपण बघूयात की ह्याच्यावरती आपण काय सोल्युशन्स काढलेले आहेत. सो आम्ही यू कॅटेबल फाउंडेशनने असं एक डिजिटल प्लॅटफॉर्म बनवलेला आहे स्पेशली गावातल्या मुलांच्या हिशोबाने. आता ह्याच्यामध्ये मुलांना 5 फायदे होणार आहेत, जे मी इथे तुम्हाला एक एक करून सांगते. सगळ्यात पहिला, जे आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो हा मुलांसाठी सुरू केलाय, याचा सगळ्यात मोठा फायदा मुलांना हा होईल की एज्युकेशन ऍक्सेसिबल होईल, इन द सेन्स की त्यांना शाळेमध्ये तर त्यांना ऑलरेडी मिळतंय, तुम्ही शिक्षक जे शिकवतायत ते, बट ज्याला आपण म्हणू शकतो की एक्स्ट्रा एज्युकेशन, ज्याच्याबद्दल मी पुढे जाऊन तुम्हाला अजून सांगेन, बट अशा काही गोष्टी ज्या शालेय एज्युकेशनच्या व्यतिरिक्त पण मुलांना यायला हव्या, तर त्या गोष्टींचा ऍक्सेस मुलांना इझिली मिळू शकेल, हा पहिला ऍडव्हान्टेज आहे. सेकंड आहे इंटरॅक्टिव्ह लर्निंग. इंटरॅक्टिव्ह लर्निंग म्हणजे आम्ही आता मुलांना ऑनलाईन शिकवतो. तुम्ही आता पुढे जाऊन बघाल की कसे क्लासेस, कदाचित तुम्ही काही क्लासेसचे डेमो बघितले असतील अगोदर, तर आपले जे क्लासेस असतात ते ऑनलाईन असतात सगळे, आणि सगळे टीचर्स जे असतात ते लाईव्ह रिअल टाइम मध्ये शिकवत असतात. तर ह्याचा खूप मोठा ऍडव्हान्टेज हा आहे की असं नाही की एक व्हिडिओ लावून दिलाय मुलांना आणि मुलं नुसतं ते बघतायत, तर त्यांना ज्याला कळतंय त्याला कळतंय आणि नाही कळत ते टाइमपास करतात. तर असं नाही करता आपण सेशन्स इंटरॅक्टिव्ह ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलांना ऑनलाईन असून सुद्धा ती फिलिंग नाही येणार की हे ऑनलाईन चालू आहे. त्यांना असं वाटेल की हा खरंच ही टीचर माझ्या समोरच आता मला शिकवते. सो हा सेकंड सोल्युशन आहे, सेकंड ऍडव्हान्टेज आहे. थर्ड आहे एम्पॉवरिंग स्टुडंट्स. अर्थातच तुम्ही विचार कराल की जर मुलांना शालेय शिक्षणासोबत आणखी 4 गोष्टी एक्स्ट्रा जर येत असतील, तर ती मुलं इतर मुलांपेक्षा
नक्कीच कुठेतरी एम्पावर्ड असतील, ते 4 मुलांपेक्षा वेगळी असतील आणि जास्त हुशार होतील आणि अर्थातच त्यांना पुढे जाऊन स्वतःचं चांगलं करिअर घडवण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो त्यानंतर चौथा आहे फ्लेक्सिबल शेड्यूल. आपण जे मुलांना क्लासेस ठेवणार आहोत ते मोस्टली, आता तुम्हाला टाइम टेबल मी पुढे जाऊन सांगेल, मोस्टली तुमच्या मुलांच्या शेड्यूल प्रमाणे आपण अरेंज केलेलं आहे. पण इन केस समजा कधी तुम्ही मुलांना नाही दाखवू शकलात लाईव्ह क्लास, तर हा फ्लेक्सिबल शेड्यूल मी यासाठी म्हटलं की आपले सगळे क्लासेस रेकॉर्डेड असतात. कधीही तुम्हाला असं वाटलं की क्लास आपला जो चुकलेला आहे, मुलांना त्या दिवशी नाही दाखवू शकलो आपण लाईव्ह क्लास, तुम्ही त्याची रेकॉर्डिंग दाखवू शकता मुलांना. किंवा एखादा क्लास जो आहे, परीक्षा जवळ आलेली आहे, मॅथ्सचे क्लासेस सपोज त्यांना पुन्हा बघायचे, रिव्हिजन करायची आहे, तर त्यांना तुम्ही रेकॉर्डिंग पुन्हा दाखवू शकता जेव्हा हवं तेव्हा. ह्याचा जास्त फायदा खास करून त्या मुलांना होईल जे तुमच्या शाळेमध्ये डे स्कॉलर्स असतील, जे घरी जातात, तर ती मुलं त्यांच्या घरून सुद्धा आई वडिलांच्या मोबाईलवरून सुद्धा अभ्यास करू शकतात, म्हणजे रेकॉर्डिंग बघून. सो हे फ्लेक्सिबल शेड्यूलचा ऍडव्हान्टेज इथे मिळतंय त्यांना. आणि अर्थातच पाचवं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी जर मुलांना मिळत असतील तर करिअर ऑपॉर्च्युनिटीज ह्या मुलांसाठी खूप जास्त आहेत. म्हणजे ऑफलाईन सोबत ज्या मुलाला ऑनलाईन कसं शिकायचं हे ज्या मुलाला अवगत झालं एकदा, तर तो विद्यार्थी निश्चितच त्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज आज सगळीकडे जास्त आहेत. बिकॉज आज अशी कोणतीही फील्ड नाहीये की जिथे टेक्नॉलॉजीचा वापर होत नाही. सो ह्या 5 सोल्युशन्स किंवा हे 5 ऍडव्हान्टेजेस तुमच्या मुलांना मिळणार आहेत जेव्हा ते आपल्या या प्लॅटफॉर्मवरती येतील. सो शॉर्ट मध्ये मी फक्त आपलं एक विजन, तुम्हाला असं लक्षात आलं असेल आतापर्यंत, बट मी एक सिम्पल शॉर्ट मध्ये सांगते. विजन यू कॅटेबल फाउंडेशनचं असं आहे की ज्या गोष्टी शहरातल्या मुलांना मिळत आहेत त्या सगळ्या गोष्टी एज्युकेशन रिलेटेड हे गावातल्या मुलांपर्यंत पोहोचवणं, त्यासाठी हा जो ब्रिज बनण्याचं काम आहे ते आपण यू कॅटेबल फाउंडेशन करत आहे. सो आणि ह्याच्यासाठी मिशन जे आम्ही करतोय ते म्हणजे हे आमचं जे लाईव्ह आफ्टर स्कूल प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना शालेय शिक्षणासोबतच इतर सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये करिअर गायडन्स असू देत, त्यांच्या लँग्वेज कोर्सेस असतील, स्कॉलरशिप्स असतील, वोकेशनल कोर्सेस असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती शिकवणार आहोत. जेणेकरून ती जी दरी आहे शहर आणि गावातली, ती आपण मिटवण्याचा प्रयत्न करतोय. सो दॅट पुढे जाऊन कमीत कमी 4-5 वर्षांनी आपण असं तरी म्हणू शकतो की गावातल्या मुलांना त्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत ज्या एका शहरातल्या मुलांना मिळत आहेत, तेही गावात राहून. सो हे आणि हेच एक छोटंसं विजन आहे, एक म्हणू शकता की एक स्वप्न बघितलंय मुलांसाठी आम्ही की प्रत्येक मुलांनी ग्रॅज्युएशन पूर्ण त्याचं झालंच पाहिजे. बिकॉज आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल की मुलांचे ड्रॉपआउट रेट्स किती जास्त आहेत. 10वी नंतर 12वी नंतर एज्युकेशन सोडून देतात मुलं, वेगवेगळी कारणं असतात त्यांची. पण कमीत कमी आर्थिक कारण ज्यांचं आहे त्या मुलांनी तरी ग्रॅज्युएशन अजिबात ग्रॅज्युएशन तर नक्कीच त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. हे फर्स्ट आमचं विजन आहे. सेकंड विजन हे आहे की त्या मुलांनी त्याचे स्ट्रेंथ्स त्याला डिस्कवर करता आले पाहिजे. ह्या प्लॅटफॉर्मवरती त्याला एज्युकेशन व्यतिरिक्त असे खूप सारे दुसरे ट्रेनिंग्स किंवा सेशन्स मिळणार आहेत त्यांना शिकायला, की ज्याच्यामध्ये त्या मुलांना स्वतःची ताकद ओळखता येईल. मुलांना हे कळेल की त्यांचा कल कोणत्या साईडला आहे, जेणेकरून चुकीचं करिअर निवडलं जाणार नाही त्यांच्याकडनं. अर्थातच जर त्यांचं चांगलं करिअर त्यांनी निवडलं, म्हणजे त्यांच्यासाठी उपयुक्त असं करिअर जर त्यांनी निवडलं, साहजिक गोष्ट आहे की त्यांनी ते चांगलं कमवतील आणि ते समाजामध्ये एक चांगलं वेल रिस्पेक्टेड जीवन जगू शकतील. आणि चौथं हे आहे की बिल्ड स्ट्रॉंगर कम्युनिटीज. इथे सावित्रीबाईंचा फोटो ह्यासाठी लावलाय की जसं त्यांनी त्यांचं जे शिक्षण आहे किंवा त्यांचा जो काही अनुभव आहे ते त्यांनी स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्यांनी तो सगळ्यांसाठी वापरला. सो आपल्या यू कॅटेबल फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवरती जेवढी पण मुलं शिकतील ती सगळी मुलं सावित्रीबाईंचा कुठे ना कुठेतरी गुण त्यांच्या जीवनात पण उतरू देत. त्यांनी कधीही स्वतःपुरतं मर्यादित आयुष्य कधी जगू नये, कितीही ते मोठे झाले, कितीही कमवलं तरी सुद्धा. सो
शिक्षणासोबतच व्हॅल्यू बेस्ड शिक्षण ह्यावर जास्त फोकस आहे यू कॅटेगरी फाउंडेशनचा. सो आता आपण बघूयात काही कोर व्हॅल्यूज ज्याच्या आधारावर आमचं हे फाउंडेशन चालू आहे. सर्वप्रथम आहे प्रेम, लव्ह ज्याला आपण म्हणतो. प्रत्येक शिक्षक जे इथे शिकवतात, तुम्ही हळूहळू बघालच की प्रत्येक शिक्षक मुलांना अतिशय प्रेमाने, आपुलकीने शिकवतात. आणि त्या सगळ्या शिक्षकांना एक खूप कंपॅशन ज्याला आपण म्हणतो की आत्मीयता, सहानुभूती मुलांसाठी आहे. की बिकॉज आतापर्यंत जेवढ्या वर्षापासून हे शिक्षक आमच्यासोबत आहेत, सगळ्यांनी हे बघितलेलं आहे की गावातल्या मुलांमध्ये खूप तळमळ आहे शिकण्याची. तर ती तळमळ बघून शिक्षकांना पण अजूनच त्यांना ते द्यावंसं वाटतं की नाही, मी अजून ह्या मुलांना चांगलं शिकवू. सो कंपॅशन हे सेकंड कोर व्हॅल्यू आहे ज्याच्यावर यू कॅटेगरी फाउंडेशन चाललंय. फेथ, आम्हाला पूर्ण विश्वास, आणि हे दोन्हीकडे आहे. फेथ आम्हाला मुलांवर आहे की मुलं नक्की अभ्यास करायला येतील, आणि मुलांना आमच्यावर विश्वास असतो की ते आम्हाला जो त्यांचा 1 तास देतायत, तर आम्ही त्यांचा 1 तास पूर्ण सफल करू ह्या विश्वासाने मुलं येत असतात. सो आम्ही पण त्यांच्या विश्वासाला पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतो. मला वाटलं विजया म्यूट करू शकता प्लीज. हॅलो विजया मॅम. थँक्यू मॅम. सो हा ओके. त्यानंतर कमिटमेंट, तुम्ही हळूहळू बघाल आणि तुम्ही ऑलरेडी प्रेमा मॅमच्या बोलण्यातून तुम्हाला हे जाणवलं असेल की त्यांच्यामध्ये किती कमिटमेंट आहे या कामाच्या प्रती. की त्यांचं नेहमी हे प्रयत्न असतं की मुलांना बेस्ट क्वालिटीचं एज्युकेशन मिळालं पाहिजे. सो तुम्ही हे बघाल की पुढे जाऊन जे पण शिक्षक आहेत, समजा मॅथ्स साठी जो शिक्षक शिकवतोय तो मॅथ्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट किंवा मॅथ्स मध्येच एक्सपिरियन्स असलेलाच टीचर तुम्हाला इथे दिसेल. सो हे मी एक्झाम्पल देते यासाठी की चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन देण्याचं कमिटमेंट आहे आमचं. सो ही 4th व्हॅल्यू आहे. आणि 5th आहे रेझिलियन्स. खूप प्रॉब्लेम्स येत असतात, खूप काही ना काही चॅलेंजेस नेहमीच येत असतात. डिस्पाइट द फॅक्ट की शहरातून आम्ही शिकवतोय तरी सुद्धा, पण तरी सुद्धा कधीही आशा सोडत नाही आहोत आम्ही, आणि कधीही असं माघार नाही घेतलेली आहे की नाही जाऊ दे आता होत नाहीये तर सोडून देऊ, असं कधीच केलेलं नाहीये. आमच्या साईडनी तर असं कधीच झालेलं नाहीये. ह्या 5 व्हॅल्यूजना धरून यू कॅटेगरी फाउंडेशन चालली आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही हे बघाल, मी पुढे जाऊन तुम्हाला काही विद्यार्थ्यांचे टेस्टिमोनियल्स दाखवेन. खूप चांगले रिझल्ट मुलांचे आलेले आहेत. सो वासुदेव सर प्लीज म्यूट कराल. थँक्यू. म्युटेड. ओके. सो आता थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की यू कॅटेगरी फाउंडेशन काय आहे. तर एक पहिलं असं एडटेक म्हणजे एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे, जे स्पेशली रुरल मुलांसाठी म्हणजे गावातल्या मुलांच्या शिक्षणावर फोकस करते. सो आणि यू कॅटेगरी फाउंडेशनचा जो हा उपक्रम आहे, याला जे नाव आपण दिलेलं आहे ते आहे डिजिटल मचान. सो डिजिटल मचान हे नाव यासाठी आहे की मचानचा अर्थ काही जणांना माहीत असेल, मचान म्हणजे प्लॅटफॉर्म. सो हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे मुलांना शिक्षणासोबत आणखी खूप साऱ्या गोष्टी ज्या त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कामाला येतील, अशा सगळ्या गोष्टी त्यांना आपण इथे देतो. ओके. आता आणखी एक गोष्ट इथे की आपण हे कोणत्या मुलांसाठी बोलतोय, म्हणजे जे काही मी आतापर्यंत बोलले हे कितवी पासूनच्या मुलांसाठी आहे, तर 8वी पासून 12वी पर्यंत हे 5 वर्ष आपण मुलांना ऑफर करतो. अर्थातच असं नाही की 12वी नंतर आपण त्यांना पूर्ण सोडून देतो. 12वी नंतर सुद्धा ज्या मुलांना आमच्याकडून गायडन्स ची गरज असते त्या सगळ्या मुलांसाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. बट येस, 8वी ते 12वी फुल सपोर्ट त्यांना, फुल एज्युकेशनचा सपोर्ट आमच्याकडून मिळतो. सो आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते की काय काय नक्की आम्ही ऑफर करतोय मुलांना. सो एक तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपले जे शालेय विषय जेवढे पण आहेत, मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री आणि लँग्वेजेस सगळे. सो हिस्ट्री, जॉग्राफी, जे सोशल स्टडीज आहेत आणि सगळे लँग्वेजेस, हे त्यांना रेग्युलर बेसिसवर शिकवलं जातं.
त्या व्यतिरिक्त मुलांना स्कॉलरशिपसाठी सुद्धा विशेष करून जी 8वीची मुलं आहेत, 8वीच्या मुलांना आम्ही NMMS परीक्षेसाठी स्पेशली स्कॉलरशिपसाठी ट्रेनिंग देतो. आणि NMMSचा फायदा हा होतो की 8वीची जी नॉर्मल परीक्षा असते आपली स्कॉलरशिप, जी स्टेट लेवलची आपली स्कॉलरशिप एक्झाम असते, त्याला सुद्धा मुलांना फायदा होईल. सो मी रिक्वेस्ट करेन तुम्हा सगळ्यांना की ज्यांना पण ज्या शाळांनी आतापर्यंत NMMS साठी मुलांना एनरोल नसेल केलं, तर ह्या वर्षी नक्की 8वीतल्या मुलांना NMMS ला अपियर करण्यासाठी प्रोत्साहित करा. बिकॉज NMMSचा त्यांना फायनान्शियली फायदा होतोय. तुम्हाला माहित असेल, कदाचित आय एम शुअर तुम्हाला माहित असेल की जे मुलं NMMS ची एक्झाम क्रॅक करतात, तर त्यांना 4 वर्ष 9th पासून 12th पर्यंत त्यांना गव्हर्नमेंट कडून इफ आय एम नॉट रॉंग 12,000 दरवर्षी. सो हा खूप इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज मुलांना मिळतो. त्यानंतर करिअर काउन्सिलिंग, स्पेशली 10वी आणि 12वीच्या मुलांना, त्यांना पुढे कोणतं फील्ड चूज करायचंय. सो एक्सपर्ट असे लोक जे करिअरमध्ये त्यांना गाईड करू शकतील, अशा लोकांशी मुलांना जोडून दिलं जातं. त्यानंतर बडी प्रोग्राम, हा म्हणजे ही गोष्ट आहे. बडी प्रोग्राम तुम्ही बघाल हळूहळू इम्प्लिमेंट केला जाईल. जसं जसं मुलं थोडी रेग्युलर होतील, म्हणजे क्लासची जशी सवय होईल मुलांना, तर हळूहळू आपण बडी प्रोग्राम पण इन्क्लूड करू. बडी प्रोग्राम म्हणजे सिम्पल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगते की एक मेंटॉर त्यांना अलोकेट केला जातो आणि ही IITची स्टुडंट्स असतात. सो 10 मुलांच्या किंवा 15 मुलांच्या ग्रुपमध्ये एक IITचा स्टुडंट जो त्यांना त्यांच्या म्हणजे अभ्यासासाठी गाईड करतो. म्हणजे वीकली त्यांचे 1 किंवा 2 मीटिंग्स होतात. आणि बडी प्रोग्राम असं आहे की मुलांना एक फ्रेंड मिळाल्यासारखं. सो युजली असं होतं की शिक्षक शिकवत असताना संकोच असतो, म्हणजे सगळी मुलं तेवढ्या फ्रीली नाही विचारू शकत. बट बडी प्रोग्राम मध्ये हा फायदा झालेला आहे. मागच्या वर्षीपासूनच आम्ही हा सुरू केलेला आहे बडी प्रोग्राम. तर त्यामध्ये आम्ही हे बघितलं की मुलं ह्या विद्यार्थ्यांसोबत, जे IITचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासमोर अगदी फ्रीली ओपन अप होतात. त्यांचे सगळे डाऊट्स विचारतायत, त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स सांगतायत त्यांना की आज शाळेत असं झालं, मला कळत नाहीये मी काय करू. आणि आणि तो त्या पद्धतीने. सो हा बडी प्रोग्राम आहे. स्कॉलरशिप जसं मी मगाशी सांगितलं, स्कॉलरशिपसाठी 8वीसाठी तर विशेष करून आम्ही ठेवतोच. त्या व्यतिरिक्त पण जर कुठचे चांगले स्कॉलरशिप एक्झाम्स तुम्हाला माहित असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यासाठी आम्ही क्लासेस सुरू करायला पाहिजेत, तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा. सो त्याच्यावर पण नक्कीच आपण विचार करून त्याचे पण क्लासेस करू शकतो स्टार्ट. सो ह्याच्यात आणखी एक गोष्ट मला ऍड ऑन करायची, ती म्हणजे फॉरेन लँग्वेजेस. आतापर्यंत आमच्यासोबत जी मुलं शिकत होते त्यांना आम्ही मागच्या वर्षी स्पॅनिश भाषा शिकवली होती. आणि त्यातल्या काही मुलांनी इतकं छान कॅच केलेलं आहे स्पॅनिश भाषा की काही जणांनी आता मे महिन्यामध्ये आता त्यांची एक्झाम पण होती स्पॅनिश भाषेची, बेसिक लेवलची जी एक्झाम असते. तो काही जणांनी ती एक्झाम पण दिलेली आहे आताच. तो हा खूप एक ऍडेड ऍडव्हान्टेज मुलांना मिळेल जर त्यांना एक फॉरेन लँग्वेज पण येत असेल. अशा मुलांना परदेशामध्ये नोकरी मिळण्याची पण चान्सेस वाटतात. सो आम्ही नक्की एनकरेज करतोय सगळ्या शिक्षकांना की तुम्ही प्लीज मुलांना आमचे क्लासेस रेग्युलरली अटेंड करण्याचं प्रोत्साहन द्या. सो आता काही सिंपल इन्स्ट्रक्शन्स फक्त देते, काही गोष्टींचं तुम्हाला जे लक्ष द्यायचंय क्लासच्या वेळेला. तो क्लासचं जे टायमिंग राहील आपलं 10वीच्या मुलांसाठी आपण ठेवलेलं आहे 11:30 ते 12:20. आपला 50 मिनिटाचाच एक क्लास असतो युजली. सो 10वीच्या मुलांसाठी 11:30 ते 12:20. त्यानंतर 9वीच्या मुलांसाठी 3 ते 4 बेसिकली. आणि 8वीच्या मुलांसाठी आपण 4 ते 5 ठेवलेलं आहे संध्याकाळी. सो हे टायमिंगचं झालं. त्यानंतर लॅपटॉप ऑफकोर्स लागेल आणि प्रोजेक्टर असेल तर अजून चांगला होईल, जेणेकरून जास्तीत जास्त मुलं
त्याला व्यवस्थितपणे बघू शकता, बिकॉज लॅपटॉपच्या स्क्रीनला खूप मर्यादा पडतात, ती छोटीशी असते आणि फक्त समोर बसलेली मुलंच ते बघू शकतात आणि मग मागच्या मुलांना काही इंटरेस्ट पण येत नाही त्याच्यामध्ये, असा प्रॉब्लेम होतो. सो ऑफकोर्स काही शाळांमध्ये आय एम शुअर स्मार्ट बोर्ड पण असेल, ते तर बेस्ट होऊन जाईल जर स्मार्ट बोर्डवरती तुम्ही किंवा स्मार्ट टीव्ही वरती जर मुलांना दाखवत असाल. ऍक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन, सो दॅट सेशन जेव्हा चालू आहे त्यावेळेला मुलांना म्हणजे विदाउट एनी प्रॉब्लेम ते क्लास अटेंड करू शकतील. डिव्हायसेस जे काही लॅपटॉप असेल ते चार्ज असेल ह्याची काळजी घ्या. मुलांना येताना क्लाससाठी येताना त्यांना त्यांच्यासोबत एक बुक आणि पेन पेन्सिल जे पण आहे ते विषयाप्रमाणे आम्ही तुम्हाला टाइम टेबल पण देऊच, ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की आज कोणता क्लास होणार आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे मुलांना सांगू शकता की आज अमुक विषयाचा क्लास आहे, त्या विषयाचं टेक्स्ट बुक पण ते मुलं सोबत येऊन घेऊन येऊ शकतात. सो त्यानंतर हा हे मुलांसाठी आहे रिस्पॉन्सिबिलिटी अटेंडन्सची, की मुलांनाच इन्शुअर करायचंय की त्यांची अटेंडन्स 100% राहील, बिकॉज इथे आम्ही फोर्स नाही करू शकत की प्लीज जॉईन करा म्हणून. ज्या मुलांना खरंच करायचा आहे अभ्यास, ज्या मुलांना खरंच पुढे जायचं आहे, त्यांना त्यांची जी परिस्थिती आहे ती पूर्ण बदलायची आहे, ती मुलं नक्की जॉईन करतात, हे आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. सो आम्ही अटेंडन्सच्या बाबतीत कधीच मुलांना म्हणजे आमच्या साईडला आम्ही काहीच ठेवलेलं नाहीये, पूर्णपणे मुलांवर ठेवलेलं आहे. त्यानंतर हा कधी तुमची शाळा जर इन केस कधी तुम्ही जॉईन करू शकत नसाल, सपोज काही लाईटचा प्रॉब्लेम झाला किंवा खूप पावसामुळे काही मेजर प्रॉब्लेम झाला, तर मला शक्यतो कॉल किंवा मेसेज एक ग्रुपवर टाकत जा की आज शक्य नाही होणार आहे जॉईन करायला, सो दॅट आम्हाला पण कळत जाईल की तुमची शाळा म्हणजे तुम्ही रेग्युलरली इंटरेस्टेड आहात जॉईन करण्यामध्ये. अर्थातच तुम्ही इंटरेस्टेड आहात, बट तुम्ही ऍबसेंट राहताय याचं कारण आम्हाला माहित असेल तर आम्हाला पण म्हणजे प्रश्न नाही पडणार की अरे ही शाळा आज का नाही आली. तो आणि हा हे विशेष शिक्षकांसाठी एक सूचना आहे की तुम्ही प्लीज व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो दिवसातून 2 वेळा तरी चेक करा, की कारण त्याच्यात आम्ही एक तर टाइम टेबल टाकतो किंवा काही महत्वाच्या सूचना पण देतो ग्रुपमध्येच मुलांसाठीच्या, तर त्या तुमच्याकडून मिस नको व्हायला, तर म्हणून दिवसा म्हणजे सकाळी एकदा आणि दुपारी क्लासच्या आधी एकदा तरी ग्रुप नक्की चेक करत जा. ओके, सो हे इन्स्ट्रक्शन्स होते. आता हा टाइम टेबल आहे ह्या वीकचा, तो आता तर हे इंडक्शन्स आहेत आज आणि उद्या, त्यानंतर म्हणजे हेडमास्टर्सचं, त्याच्यानंतर 9 तारखेला आपण मुलांचं जे 8वी 9वी 10वीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचं आणि जे शिक्षक आहेत तुमच्या शाळेतले त्यांचं एकत्र आपण इंडक्शन करू, सो दॅट मुलांना पण माहित असू देत की ही कोणती संस्था आहे, काय त्यांना असं नको वाटायला की अचानक बसवलंय स्क्रीन समोर आणि काय तरी चालू आहे. सो मुलांना पण कल्पना असायला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी पण आपण इंडक्शन ठेवू 9 तारखेला. हे 10वीच्या मुलांसाठी आहे. 9वी आणि 8वीचं तुम्हाला आम्ही पुढे कळवू. तो एक सेकंड, प्रेमा मॅम, संगीता मैम, या टेल मी। मैम इंडक्शन हम 8, 9, 10 तीनों का साथ में रखने वाले हैं ना 9th को? हाँ हाँ, एक साथ ही कर देंगे, साथ में हो ना? हाँ, येस, सॉरी. सो 8वी 9वी 10वी तीनही क्लासच्या मुलांसाठी आपण 9 तारखेलाच इंडक्शन ठेवलेलं आहे. सो मुलांसाठी आणि टीचर्स सगळे, टीचर्स इन द सेन्स विशेष करून ते टीचर्स जे मुलांसोबत असतील, म्हणजे जेव्हा तुम्ही क्लास जॉईन करून देताय मुलांना त्यावेळेला जे शिक्षक मुलांसोबत थांबणार आहेत त्यांना विशेष करून माहिती असणं गरजेचं आहे की काय एक्झॅक्टली चालू आहे. त्यानंतर मग हे पुढचं ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. 10, 11 आणि 12 तारखेचं टाइम टेबल आहे 10वी 9वी आणि 8वी साठी. सो 10 तारखेपासून बेसिकली त्यांचे क्लासेस रेग्युलर चालू होते. शनिवारी विशेष तुम्ही बघू शकता आपण ऍस्ट्रॉनॉमीचा क्लास ठेवलाय. ऍस्ट्रॉनॉमीचा क्लास हे मी तर स्पेशली तुम्हाला वैयक्तिकरित्या बोलेल की मुलांना नक्की अटेंड करायला लावा. म्हणजे तुम्ही प्लीज असा विचार नका करू की अरे हे तर अभ्यासाशी रिलेटेड नाहीये एवढं, म्हणजे शालेय अभ्यासाशी रिलेटेड नाहीये तर जाऊ दे, हे एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, असं प्लीज नका करू.
मुलांना खूप आवडेल आणि नुसतं आवडणारच नाही तर त्यांना खूप शिकायला पण मिळेल ऍस्ट्रॉनॉमीच्या सेशन मधून. सो स्पेशली सॅटर्डेचं सेशन तर नक्की मुलांना अटेंड करायला सांगा. सो हे होतं टाइम टेबल. असंच इथून पुढचं पण जे टाइम टेबल असेल ना तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्येच ऍडव्हान्स मध्ये टाइम टेबल येत जाईल. सो येस, जसं मी आता सांगत होते की आम्ही कम्युनिकेट कसं करतो, तर आम्ही वीकली टाइम टेबल जे आहे पूर्ण आठवड्याचं टाइम टेबल तुम्हाला मोस्टली मंडे सकाळी किंवा एक वीक अगोदरच म्हणजे संडे किंवा सॅटर्डेला तुम्हाला मिळेल. आणि रोज म्हणजे ज्या दिवशी जो क्लास होणार आहे त्या क्लासची डिटेल्स आणि लिंक, क्लासची लिंक ते तुम्हाला रोजच्या रोज मिळत जाईल क्लासला म्हणजे ग्रुपमध्ये. सो म्हणून तुम्ही रेग्युलरली प्लीज लिंक चेक करत जा, बिकॉज कधी कधी काय होतं आम्ही लिंक चेंज करतो. मोस्टली होत नाही तसं, बट इन केस काही प्रॉब्लेम झाला तर मीटिंगची जी लिंक असते ती चेंज होते. सो त्यासाठी प्लीज रेग्युलरली ग्रुप चेक करत जा. आणि काहीही तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम आला क्लास जॉईन करताना वगैरे तर तुम्ही संगीता मॅमला कधी कॉन्टॅक्ट करू शकता त्याबद्दल. येस, आणि ही एक महत्वाची गोष्ट आहे की दर तिसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी आपण एक मीटिंग करू सगळ्या हेडमास्टर्सची, की त्याच्यामध्ये एक आम्हाला पण रिव्ह्यू घेता येईल तुमच्याकडून की आतापर्यंत कसा एक्सपिरियन्स चालला आहे, काय अडचणी येत आहेत, ते सगळं जाणून घेण्यासाठी दर शनिवारी दर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी. आणि त्याच्यासाठी पण आम्ही ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला ऑफकोर्स इन्फॉर्म केलं जाईल, बट युजली ह्याचा टायमिंग सकाळी 10 वाजता आपण ठेवण्याचं ठरवलंय. येस, आणि तुम्ही जे कोणी कोऑर्डिनेटर्स अलोकेट करताय मुलांसाठी, तो त्या कोऑर्डिनेटर्सला पण प्लीज मीटिंग मध्ये जॉईन करायला सांगा, जी आपण दर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी घेणार आहोत. त्या मीटिंग मध्ये जे कोणी कोऑर्डिनेटर शिक्षक मुलांसोबत राहतात रोज क्लासला त्यांना पण जॉईन करायला सांगा, बिकॉज तेच रेग्युलरली असतील ना मुलांसोबत, सो तेच व्यवस्थित फीडबॅक देऊ शकतील. सो हे सगळं झालं कम्युनिकेशन बद्दल. ओके, सो आता काही अजून काही थोडे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. एक तर पहिले जसं मगाशी सांगितलं लॅपटॉप्स मेक श्योर करा की चार्ज आहेत. एक्सेल शीट, प्रेमा मैम आई एम सॉरी बट प्लीज आप थोड़ा इसमें बता सकते हो. ओके, एक्सेल शीट बेसिकली ये जो फॉर्म्स विच वी गिव स्टेज 1, so they are supposed to fill the Google form which we will share with all the headmasters after today's meeting. So this Excel sheet is written, but it is a Google form stage 1. हाँ, तो वो एक्चुअली उसका ऑलरेडी स्लाइड है ना, मैं उसमें. Okay, then you just leave this. ठीक है. या तो ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे प्लीज. हे युट्यूब चॅनल आहे आपलं क्यूकॅटअपल फाउंडेशनचं, ह्याला सबस्क्राईब प्लीज करा, बिकॉज जे पण क्लासेस होतात आपले त्याची रेकॉर्डिंग युट्यूब वरती जातात, मोस्टली नेक्स्ट डेज जातात किंवा 1-2 दिवसात. सो जेणेकरून कधीही मुलांना जर सेशन्स रेकॉर्ड दाखवायचे असेल तर तुम्ही युट्यूब चॅनल वरून दाखवू शकता. ह्याचा हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इन केस तुम्हाला, सो दॅट आयडेंटिफाय करता येईल, बिकॉज ह्या नावाने ना आणखी एक चॅनल आहे, तर कन्फ्युजन नको म्हणून. तर हे युट्यूब चॅनलचं होतं. हा, आणखी एक गोष्ट, गुगल मीट अकाउंटचं नाव जे आहे, आता जसं की तुम्ही आता बघताय की आपण सगळे जे जॉईन झालो आहोत तर प्रत्येकाचं वेगवेगळं नाव दिसत आहे. ठीक आहे, जसं की संजय सर आहेत, रमा मिश्रा दिसत आहेत, उमेश राठोड दिसत आहेत. तो हे आपल्या नावाने जे पण आपलं गुगल अकाउंटला नाव असतं ते नाव आपल्याला दिसतं, राईट. तो जेव्हा क्लासच्या वेळेला मुलांना तुम्ही गुगल मीट जॉईन करून घ्याल तर ते ज्याचं पण अकाउंट असेल, जे कोणत्या शिक्षकांच्या अकाउंटने तुम्ही त्यांना जॉईन करून द्याल, प्लीज त्याचं जे नाव आहे ते रिनेम करा, तुमच्या शाळेचं नाव द्या त्याला, आणि शाळेच्या नावात पण मुख्य तुमचं गावाचं नाव पहिले राहू द्या. तर जसं इथे तुम्ही बघू शकता, मी एक एक्झाम्पल दिलंय की सपोज तुमच्या शाळेचं नाव आहे गव्हर्नमेंट अँड सेकंडरी अँड हायर सेकंडरी आश्रम शाळा कलमडू फॉर एक्झाम्पल.
तर तुम्ही गुगल मीटचं जे नाव लिहाल तिथे तुम्ही कलमडू गव्हर्नमेंट आश्रमशाळा असं लिहा. सो दॅट गावाचं नाव पहिले असेल तर आम्हाला कळेल की कोणती आश्रमशाळा, बिकॉज सगळे आश्रमशाळाच जॉईन होतात क्लासच्या वेळेला. तो मग आतापर्यंत आम्हाला असा प्रॉब्लेम यायचा की सगळे जणांचं नाव, बिकॉज पार्टिसिपंट लिस्ट तुम्ही खोललीत तर आम्हाला सगळीकडे आश्रमशाळा 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 असं दिसायचं, बिकॉज सुरुवातीला तेच अक्षर लिहिलेलं असतं. तर मग गावाचं नाव आम्हाला कळतच नाही की कोणती आश्रमशाळा जॉईन झाली बेसिकली. प्लीज जेव्हा तुम्ही रिनेम कराल तर असं नाव लिहा, गावाचं नाव पहिले आणि त्याच्या मागे मग आश्रमशाळा असं लिहा. हे रिनेम कसं करायचं जर कोणाला नसेल माहिती तरी काही टेन्शन नका घेऊ. ह्याची आपण एक ट्युटोरियल लिंक ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर केली जाईल, तर ती बघून तुम्ही जे कोणी शिक्षक आहेत त्यांना रिनेम करायला सांगू शकता. सो हे आहे स्टेज 1 आणि स्टेज 2 फॉर्म. स्टेज 1 फॉर्म तुम्हाला एक गुगल फॉर्म आत्ताच दिला जाईल. हा सेशन झाल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला एक गुगल फॉर्म ग्रुपमध्ये दिला जाईल. ह्या गुगल फॉर्म मध्ये बेसिकली आम्हाला शाळेची सगळी माहिती हवी, इन द सेन्स शाळेमध्ये किती गॅजेट्स आहेत किंवा मुलांची संख्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी, शाळेची इन्फॉर्मेशन बेसिकली. सो हा फॉर्म असं एवढा डिफिकल्ट नाहीये, तुम्ही मे बी 1-2 दिवसात पण फिलअप करून देऊ शकता. सो हा स्टेज 1 चा फॉर्म आहे. त्याच्यानंतर तुमचा एकदा स्टेज 1 चा फॉर्म आमच्याकडे जमा झाला की त्यानंतर आम्ही तुम्हाला स्टेज 2 चा फॉर्म देऊ. स्टेज 2 चा फॉर्म आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज त्याच्यामध्ये आम्हाला मुलांची इन्फॉर्मेशन हवी आहे. म्हणजे 8वीची सपोज 8वीमध्ये 30 विद्यार्थी आहेत किंवा 35 विद्यार्थी आहेत, तर त्यांची नावं, त्यांच्या पालकांचं ऑक्युपेशन किंवा त्यांच्या घरी मोबाईल डिव्हाइस आहे की नाही आहे, या थोड्या काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आम्हाला गरजेच्या आहेत त्याच आम्ही मागतोय तुमच्याकडे. मला माहिती आहे हे थोडंसं तुम्हाला वाटत असेल की हेडेक आहे हे गुगल फॉर्म फिल करायचं, बट हे 1 टाइम आहे, म्हणजे हे आत्ताच एकदाच करायचंय तुम्हाला. एकदा तुम्ही आत्ता फिल केलं की पुन्हा तुम्हाला नाही करायचंय. पुन्हा नेक्स्ट इयर फक्त तुमची जी नवीन 8वीची बॅच जॉईन होईल, म्हणजे 10वी पास आउट होईल आणि 7वीची मुलं 8वीला येतील, तर त्यावेळेला फक्त त्या 8वीच्या बॅचची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी लागेल. बाकी शाळेचं इन्फॉर्मेशन आणि हे सगळं तर ऑलरेडी तुम्ही आत्ताच एकदाच फिल करायचंय. आणि काहीही फॉर्म फिल करताना काही जर प्रॉब्लेम आला तुम्ही नक्की आम्हाला रीच आउट करू शकता, ग्रुपमध्ये मेसेज करू शकता. सो हे झालं फॉर्म्स बद्दल. आणि येस, एक ऍप्टिट्यूड टेस्ट 10वीच्या मुलांची घेण्याचं आम्ही प्लॅन करतोय. मोस्टली हे 28 जुलैलाच आपण करणार आहोत ही एक्झाम. तर त्याच्यासाठी एक तुम्हाला जो काही क्वेश्चन पेपर आहे तो प्रोव्हाइड केला जाईल आणि ते तुम्हाला इन्शुअर करायचंय की मुलं प्रॉपरली सॉल्व्ह करतात, बिकॉज हे आमच्यासाठी यासाठी इम्पॉर्टंट आहे की मुलांच्या ऍप्टिट्यूडच्या मार्क्सवरूनच आम्हाला कळेल की मुलांना कितपत आम्हाला डीपली लक्ष द्यायची गरज आहे. बिकॉज जर मुलं ऑलरेडी खूप हुशार असतील, पटकन पिकअप करतात, तर मग शिक्षक तेवढ्या डीप मध्ये जाऊन खूप जास्त म्हणजे अतिच लहान मुलांसारखं नाही शिकवणार. बट काही मुलं अशी असतात की ज्यांना त्यांचे बेसिक्स क्लिअर नसतात, तर त्यावेळेला शिक्षक ह्याची काळजी घेतात की बेसिक्स पण क्लिअर करतील आणि मग ते कॉन्सेप्ट पण शिकवतील. सो ह्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट गरजेची आहे. तो ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे ग्रुपमध्ये पण दिली जाईल की जे काही म्हणजे क्वेश्चन पेपरची लिंक आणि त्या सगळ्या गोष्टी. सो आता फक्त तुम्हाला मी इन्फॉर्म करते की 28 तारखेला ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल. ओके, हा ऑलरेडी पॉइंट मी मगाशीच कव्हर केलेला आहे, स्कॉलरशिप आणि करिअर काउन्सिलिंगचा. ओके, हा जो फोटो आहे हा आहे जळगावच्या कलेक्टर ऑफिसचा. ह्याच्यामध्ये आम्ही मुलांना जे मुलं आमच्यासोबत ऑलमोस्ट 1.5-2 वर्षापासून शिकत होते त्याच्यातल्या काही निवडक मुलांना, त्या मुलांना निवडण्यासाठी पण एक खूप मोठी प्रोसेस आम्ही फॉलो केलेली. तर जसं की तुम्ही म्हणू शकता की हिरे निवडून काढले होते आम्ही. त्या मुलांना आम्ही जळगाव कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर सरांच्याच हस्ते त्यांना लॅपटॉप दिला गेला होता. ह्या मुलांना लॅपटॉप देण्यामागचं कारण हे होतं की ही ती मुलं आहेत, बेसिकली ही जिल्हा परिषद शाळेची मुलं आहेत. तर जिल्हा परिषद शाळेमध्ये ती मुलं संध्याकाळी घरी जातात, तर ते त्यांच्या आई वडिलांच्या मोबाईलवरून जॉईन करतात. आणि मोबाईलची स्क्रीन किती छोटी असते आणि त्याच्यावर अभ्यास करणं किती अवघड आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही. तो आम्हाला हेच होतं की बिकॉज ही मुलं
ह्यांच्यामध्ये एवढी काय म्हणू शकतो भूक आहे शिकण्याची की हे पूर्ण 12वी पर्यंत आमच्यासोबत राहणारच आहे, त्याची पूर्ण खात्री आहे आम्हाला. सो आम्हाला असं वाटत होतं की जर ही मुलं इतकी काय म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे, तर ह्या मुलांना एक चांगलं डिव्हाइस पण असायला पाहिजे अभ्यास करायला. ऍटलिस्ट त्यांच्या डोळ्यांची तरी काळजी आपण घेऊ शकतो. सो हे झालं होतं जानेवारीमध्ये, ह्याच वर्षी जानेवारीतला हा फोटो आहे. त्यानंतर येस, हा आमचा 10वीचा रिझल्ट आहे ह्या वर्षीचा. इथे खूप कमी नावं लावलेली आहेत. ही फक्त 90 अबावच्या मुलांची लिस्ट आहे. ह्याच्यानंतर 80 अबावची लिस्ट आहे, ह्याच्यापेक्षा मोठी आहे. तो तात्पर्य हे आहे सांगण्याचं की ज्या मुलांनी रेग्युलरली ह्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास केलेला आहे, समजून घेण्याचा म्हणजे मनापासून अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्या मुलांना खूप चांगले मार्क मिळालेले आहेत. आणि काही काही मुलांना तर म्हणजे असं होतं की त्यांना मागच्या वर्षी 70% पडले होते, या वर्षी त्यांना अबाव 90 पडले. म्हणजे काही काही मुलांनी लिटरली 10-10, 15-15% पण झेप घेतलेली आहे. सो इतका ड्रास्टिक चेंज पण काही मुलांमध्ये बघायला मिळालेला आहे आम्हाला. सो स्पेशली तुमच्या शाळेमध्ये अशी आय एम शुअर खूप मुलं असतील, काही मुलं तर नक्की अशी असतील जे खूप हुशार आहेत पण त्यांना गायडन्सची गरज आहे. तर अशा मुलांना तर आय एम शुअर ती मुलं ह्या संधीचं नक्की सोनं करतील. ओके, आणि येस, ही आहेत NMMS परीक्षेची मुलं. म्हणजे ऍक्च्युली NMMS परीक्षेला खूप सारी मुलं बसलेली आणि त्यातनं पास पण बरीच मुलं झाली. पण ह्या 2 मुलांचा इथे फोटो ह्यासाठी लावलाय की हे डिस्ट्रिक्ट मध्ये ह्यांचा रँक आला आणि हे आमच्यासाठी पण अनपेक्षित होतं, बिकॉज मागच्या वर्षी फर्स्ट टाइम आम्ही NMMS चा क्लास सुरू केलेला. सो आमच्यासाठी पण इट वॉज अन एक्सपेरिमेंट की कसं होणार आहे काय माहित नाही. बट शिवम पवारचा नाशिकमध्ये 27th रँक आला आणि लावण्याचा 55वा. सो मी ह्यासाठीच तुम्हाला मगाशी पण सांगत होते की NMMS परीक्षेसाठी प्लीज मुलांना प्रोत्साहित करा. फायनान्शियली खास करून ज्या मुलांना हेल्पची गरज आहे त्या मुलांसाठी NMMS इम्पॉर्टंट आहे. सो येस, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही लोकल गव्हर्नमेंट सोबत कोलॅबरेट करून काम करतोय. सो त्याचे काही तुम्हाला झलक फक्त दाखवते. हे आहेत नागपूरच्या ज्या आपल्या, हे तर तुम्हाला माहिती आहे, मीच काय वेगळं सांगते तुम्हाला. आयुषी मॅम सोबत प्रेमा मॅम जेव्हा भेटल्या होत्या. मैम आपको कुछ बोलना है यहाँ पर? मैं थोड़ा काफी टाइम से मैं ही बोल रही हूँ. ओके, ठीक है. तो अभी यू शेयर द स्क्रीन, आई विल स्पीक. ये आयुषी मैम के साथ जून मंथ में 11th को मैं गई थी मैम से मिलने के लिए, और दिगंबर सर भी थे वहाँ पे. और उसी दिन हम लोगों का MOU साइन हुआ, जिसमें ये डिसीजन हुआ कि 8, 9, 10th के बच्चों को हम लोग वर्चुअल प्लेटफॉर्म पे पढ़ाएंगे. और ये जो MOU साइन हुआ है उसकी कॉपी आप लोगों के पास होगी, फिर भी मैं ग्रुप में शेयर कर दूंगी. और इसके जो रिपोर्टिंग है उसी दिन तय हुई थी कि हर महीने जो सेशंस होगा, जो क्लासेस होगी, उसकी रिपोर्टिंग हम हेड ऑफिस में करेंगे. और जैसे आज आप लोग यहाँ पे आए हैं, इसकी भी रिपोर्टिंग मैम को गई है, सर को गया है. ये हम लोग आज मिल रहे हैं. तो उस दिन ये मैं मुंबई से गई थी और आयुषी मैम के साथ करीब 1.5 साल से मैं उनके टच में थी. वो जब CEO जिला परिषद थी गढ़चिरौली में, तब उनसे मुलाकात हो नहीं पाई थी. बट इस बार उनसे मिलने के बाद वो काफी एक्साइटेड थी इस प्रोग्राम को लेके. और ये बात भी आई थी कि जहाँ पे इंटरनेट नहीं होगा उस तरफ कैसे हम बच्चों को कंटेंट से लेकर के हेल्प कर सकते हैं, जिसके तहत पे जितने भी बच्चे, अगर फॉर एग्जांपल आपके यहाँ लाइट नहीं है या इंटरनेट में प्रॉब्लम है, तो हमारी संस्था की तरफ से जो क्लास की लाइव रिकॉर्डिंग है प्लस कार्यपत्रिका है, वो हर चैप्टर वाइज आपको दिया जाएगा, ताकि आपके बच्चे इलेक्ट्रिसिटी या कोई भी रिसोर्सेज के अभाव में पढ़ाई उनकी ना रुक पाए. तो ये एक पूरी काफी देर, मैं करीब 8-10 घंटे ऑफिस में थी और काफी देर बात होने के बाद हमारा ये MOU साइन हुआ था. थैंक यू. नियति, सेकंड स्लाइड जो है ये जलगांव का है. जलगांव में हम लोगों ने काम शुरू किया था 2022 में, यहीं से शुरू किया था. आप जैसे देख सकते हैं कलेक्टर और CO जिला परिषद दोनों हैं. शुरुआती दौर में हम लोग CO जिला परिषद के साथ काम करते थे और 2023 से हमने 24 से आश्रम शाला स्कूल के साथ काम किया और करीब 206 स्कूल के साथ हम लोग ऑलरेडी काम कर रहे हैं और करीब 75-78 स्कूल्स आपके पास हैं
नागपुर रीजन में, वो सारे स्कूल्स के साथ हम लोग अभी और काम करेंगे। तो जैसा आप देख रहे हैं कि जो भी सेरेमनी होती है वो हमारे कलेक्टर ऑफिस में ही होता है, क्योंकि हम लोगों के लिए हम लोकली किसी को नहीं जानते, और ये इनके ही लोकल अथॉरिटीज या कमिश्नर्स के थ्रू ही हम लोग आप तक पहुंचते हैं। नेक्स्ट स्लाइड। ये डॉक्टर मिताली हैं, ये नंदुरबार डिस्ट्रिक्ट में है। अब जैसा आप जानते हैं कि हमने जब जलगांव में काम शुरू हुआ, वहां पे जैसा काम किया हम लोगों ने, तो आयुष जी जो हैं वहाँ के कलेक्टर, उन्होंने ही नंदुरबार की कलेक्टर को कॉल किया और उन्होंने कहा कि यहाँ पे आप प्रोग्राम शुरू करिए। तो आज तक जितने भी हम IAS ऑफिसर्स के साथ काम कर रहे हैं वो रेफरेंस के थ्रू गए हैं हम लोग, और इसमें हमारा पर्पस बहुत क्लियर है। हम लोग बहुत फोकस्ड काम करने की कोशिश करते हैं, और जितने भी बच्चे आपको यहाँ पे खड़े हुए दिख रहे हैं ये सारे नीति आयोग के फेलोज हैं। कलेक्टर मैम ने सारे नीति आयोग फेलोज में एक फेलो को हमारा कोऑर्डिनेटर नियुक्त किया, और उन्होंने कहा ये ग्राउंड लेवल पे आपका सपोर्ट करेंगे। थर्ड स्लाइड में आपको ये तलोड़ा में, नंदुरबार में 2 प्रोजेक्ट ऑफिसर हैं, एक चंद्रकांत सर और एक अनय सर। ये अनय सर IAS ऑफिसर है, इनके अंडर में 62 गवर्नमेंट एंड गवर्नमेंट एडेड स्कूल हैं। पहली बार मैं किसी इनसे मिल नहीं पाई थी, मेरे दूसरे विजिट में मैं इनके पास गई थी और इनसे मुलाकात हुई। और यहाँ पे हम करीब, यहाँ पे दिक्कत है इलेक्ट्रिसिटी की, बहुत ज्यादा प्रॉब्लम है, लेकिन शायद समर वेकेशन के बाद ये प्रॉब्लम अभी सॉल्व हो जाएगी, क्योंकि इस वीक हम यहाँ पे भी शुरू कर रहे हैं। धाराशिव में हमारा एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट में ये जिला परिषद के CEO हैं, और यहाँ पे हमारा सबसे पहले काम शुरू हुआ था, जिसमें इन्होंने नियुक्त किया था करीब 1000 बच्चों को टेस्ट करके कि मैम हम आपको सेलेक्टेड बच्चे देंगे जो आपके साथ पढ़ेंगे, सारे बच्चे नहीं पढ़ सकते हैं। और यहीं पे इनके बच्चे, नेक्स्ट स्लाइड नियति आप दिखाना, कि जितने भी बच्चे इन्होंने सेलेक्ट किए थे उसमें से ये बच्चे हमारे साथ जुड़े रह गए। और जो आप देख रहे हैं ये बच्चे, कुछ बच्चे इसमें स्पेनिश भी बोलते हैं, क्योंकि हमारी फॉरेन लैंग्वेजेस की क्लासेस होती हैं। और आज के टाइम पे जब भी हम बच्चों को पढ़ाते हैं तो हम लोग फीडबैक लेने के लिए ग्राउंड पे जरूर आते हैं कि हमारी क्लासेस कैसे चल रही हैं। और जब भी हम आते हैं तब कलेक्टर्स या IAS जितने भी ऑफिसर्स हैं वो भी उन बच्चों से इंटरेक्ट करते हैं और वो फीडबैक लेते हैं। तो एक अच्छी बात हमारी संस्था की ये है कि हम पहले काम करेंगे और आपसे फीडबैक लेंगे और उसको इम्प्रूव करने की कोशिश करेंगे। नेक्स्ट स्लाइड। ये आप देख रहे हैं चंद्रकांत सर, ये प्रोजेक्ट ऑफिसर हैं नंदुरबार में, और यहाँ पे सारे हेडमास्टर्स हैं। हमने जब शुरुआती दौर में हमने आफ्टर स्कूल प्रोग्राम रखा था, इवनिंग में क्लासेस होती थी, और जब मैं दोबारा गई तो इन्होंने कहा इवनिंग में क्लासेस में दिक्कत हो रही है कि आप सुबह क्लासेस कर सकते हैं, और तभी हम लोगों ने डिसाइड किया कि सुबह हम लोग स्टार्ट करेंगे। बट ये ऑप्शन दोनों है, हमारी क्लासेस सुबह भी होती है और शाम को भी होती है। नेक्स्ट स्लाइड। ये चंद्रकांत सर है। हमने इस बार करीब, नेक्स्ट स्लाइड, 10,500 किताबें जो है स्टोरी बुक्स मराठी मीडियम, मराठी लैंग्वेज में इन करीब 206 स्कूल को हमने डिस्ट्रीब्यूट किया प्रथम के थ्रू। हर स्कूल को 50 किताबें दी, और बहुत सारे स्कूल नहीं, सभी स्कूल में ये कहा गया कि बच्चों ने कभी स्टोरी बुक्स एक्सपीरियंस नहीं किया है मराठी लैंग्वेज में। हमारे लिए ये बहुत हमें इतना एफर्ट नहीं लगा पहुंचाने में, जितना ये दुख हुआ सुन के कि बच्चों के पास ये बुक अभी तक पहुंची नहीं है, मतलब स्टोरी बुक्स नहीं पहुंची है, क्योंकि सिलेबस की बुक पहुंच जाती है, स्टोरी बुक्स नहीं पहुंची है। तो हमें लगा कि अगर इस तरह के कोई भी रिसोर्सेज की कमी हो, हम लोग अगर आपके साथ काम करेंगे तो शायद वो एक चैनल बनेगा जहाँ पे शहर की बेस्ट अपॉर्चुनिटीज और जो फैसिलिटीज हम आप तक लेके आ सकते हैं, जिसमें आपका सहयोग बहुत इंपॉर्टेंट है। नेक्स्ट। ये जो हमारा नॉर्मली कोलैबोरेशन है, हम किसके साथ मिलके काम करते हैं? हम लोकली गवर्नमेंट के साथ मिलके काम करते हैं, प्रोजेक्ट ऑफिसर के साथ मिलके काम करते हैं, हेडमास्टर्स के साथ, टीचर्स के साथ, बच्चों के साथ, और अगर बच्चे बड़ी क्लास में चले गए तो उनके अभिभावकों के साथ। शहर में हम लोग जो एजुकेशनल इंस्टीट्यूट है, हमारी संस्था जो है टॉप इंस्टीट्यूशंस के साथ कोलैबोरेटेड है, जहाँ पे हमारी IIT पवई के भी बच्चे आपके बच्चों को मेंटोर करेंगे। टॉप कंपनीज के साथ, जैसे एस्ट्रोनॉमी की क्लासेस हम लोग सैटरडे को लगाएंगे, और ये सारे टॉप इंस्टीट्यूशंस के साथ में फायदा ये है कि आपके बच्चों को गांव में रहते हुए उन सब चीजों का अनुभव होगा जो शायद आपके बहुत कोशिश करने के बाद भी उस तरह की अपॉर्चुनिटी आप क्रिएट नहीं कर पाएंगे। और हमारी संस्था ये टेक्नोलॉजी बेस्ड प्रोग्राम इसलिए लेके आई क्योंकि टेक्नोलॉजी से वो मुमकिन है, वो पॉसिबल है, और इसीलिए ये जितने भी कोलैबोरेशन हम करते हैं शहर में और गांव में,
ताकि बेस्ट पॉसिबल रिसोर्सेज हम गांव तक लेके जा पाए। नेक्स्ट, थैंक यू सो मच। सो ये लंबा नियति ने बहुत अच्छी तरह से एक्सप्लेन किया, करीब 1 आवर। नियति, इफ यू कैन स्टॉप शेयरिंग स्क्रीन, या थैंक यू सो मच। अमित हैं हमारे साथ, थैंक यू सो मच नियति। एंड नियति हमारी टेक कोऑर्डिनेटर हैं। अमित हमारे जो ये प्रोजेक्ट महाराष्ट्र का जो पूरा प्रोजेक्ट है उसको कुल का एडमिन अमित हैंडल करेंगे। आपको आपके जितने भी प्रोजेक्ट ऑफिसर्स हैं उनके पास जितने भी मेल जाएंगे वो अमित के थ्रू जाएगा। आप में से जितने भी लोग हैं आप सब ये पहली बार सुन रहे हैं और हमारी संस्था इस पे करीब पिछले 6 साल से काम कर रही है। मुझे पता है कि सब कुछ एब्जॉर्ब करना आज मुश्किल है, बट आप फंसा हुआ फील बिल्कुल मत करिएगा, हम आपके साथ ही काम करेंगे। आपके लिए ये थोड़ी प्रॉब्लम इनिशियली 2 हफ्ते रहेगी, उसके बाद ये धीरे धीरे आपको समझ में आने लगेगा कि ये क्लासेस कैसे हो रही हैं। कुछ डेटा जो हम आपसे चाहेंगे स्टेज 1 और स्टेज 2 जो आपके चैनल्स पे हम आपको भेजेंगे, वो एक तरीका है आप लोगों के पास कितने गैजेट्स हैं उसको समझने का, आपकी प्रॉब्लम्स को समझने का। और उसके बाद सेकंड स्टेज पे हर एक स्टूडेंट्स का डेटा हमें चाहिए होगा। हम आप ये प्रोग्राम शुरू करने से पहले एक चीज का एश्योरेंस आप लीजिए कि हम आपकी काम को बढ़ाने नहीं आए हैं, आपके साथ मिलके आपके मिशन में बच्चों के लिए कुछ करने आए हैं। हमें लगा कि बहुत सारे हेडमास्टर्स और टीचर्स के पास बहुत काम है, अगर हम आपके साथ होते हैं तो शायद आने वाले दिनों में आपके बच्चे अगर कॉन्फिडेंट हुए तो आपकी सिस्टम आपका कॉन्फिडेंट होगा। सबसे पहला चेंज आपको जो अपने बच्चे में दिखेगा उसके बिहेवियर में चेंज दिखेगा, वो अपना होमवर्क खुद करने लगेगा। तो लेकिन उससे पहले आपका सपोर्ट चाहिए। अमित, आप कुछ बोलना चाहेंगे इसके संदर्भ में? और अगर ओपन फोरम में अगर आप में से कोई भी टीचर कुछ हेडमास्टर कुछ बोलना चाहेंगे तो आप प्लीज बोलिएगा। ओवर टू यू अमित। थैंक यू सो मच मैम। सभी को नमस्कार। एक फोटोग्राफ खींचे क्या हम लोग सबका, एक बार मैं देखना चाहती हूँ। मैं भी वही बोलने वाली थी। एक कैमरा एक बार ऑन करेंगे सभी लोग। Like you can take the mic because I'm so delighted to see 61 people here और सब लोग स्टे किए लास्ट तक। तो एक बार तो समझ में आ रहा है कि डिजिटल भारत हो गया है। मतलब ये बहुत अमेजिंग बात है कि मैं किसी को भी बोलती हूँ कि मैं आश्रमशाला स्कूल के साथ काम कर रही हूँ, शहर में भी लोग नहीं मानते हैं, बोलते मैडम वहां पे तो लाइट ही नहीं है, मैम गांव में तो कुछ हो ही नहीं रहा है, आप कैसे काम कर रही हैं? मैंने कहा सर मैं गांव में ही काम करती हूँ, मैं और कहीं करती नहीं। तो मेरे साथ आपको और अमित के साथ हिंदी में बात करना पड़ेगा, बाकी सारे टीचर्स मराठी में ही बात करते हैं। मैं बहुत कोशिश करती हूँ सीखने की, अभी तक सीख नहीं पाई हूँ। आप लोगों का आशीर्वाद रहेगा तो जरूर सीख लूंगी और सीखने की पूरी चेष्टा करूंगी। एक फोटोग्राफ नियति, कैन यू टेक? हाँ मैम, मैंने एक क्लिक किया है, मैं वापस एक और करती हूँ। So thank you so much. Over to you, Amit. If you have any question, and then followed by we'll open the forum platform open for all any questions if they have in mind. Thank you, ma'am. I would just like to introduce myself. So नमस्कार सभी को। मेरा नाम अमित राज है। जैसा मैम प्रेमा मैम ने कहा कि आगे का जो भी ऑपरेशंस होगा उसको मैं हेड करने में मदद करूंगा और आप लोग की जो भी सहायता आप लोग को आवश्यकता होगी उसमें हम सब पूरी टीम के साथ मैं भी रहूंगा और आप लोग को सहायता पहुंचाई जाएगी। जैसा मैडम ने कहा कि शायद हम अभी मराठी सीख रहे हैं, बट आपको मैं जानकारी दे दूं कि मेरा जो मास्टर्स था वो महाराष्ट्र से ही है, टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसेज मुंबई, और मैंने लगभग 7 साल अलग अलग संस्थाओं में काम किया है, मुंबई में और उस्मानाबाद में और अलग अलग जगहों पे। सो मैं बहुत अच्छे तरीके से मराठी समझता हूँ, पढ़ भी सकता हूँ। हाँ, बोलने में थोड़ी कठिनाई है जो कि शायद कुछ दिनों में दूर हो जाएगी और उम्मीद करता हूँ कि हम सब मिलके जो एक बड़ा पर्पस है मैडम का एंड इस संस्था का, आपके सभी शिक्षकों के, अभिभावकों के और स्टूडेंट के सहयोग से हम उसको प्राप्त करने में सक्षम होंगे। बहुत बहुत धन्यवाद। मैं काफी खुश हूँ इस मिशन से जुड़ के और उम्मीद है कि हम एक अच्छा अचीव करेंगे जो भी हमारा विजन है। थैंक यू मैम, धन्यवाद।
थैंक यू अमित। अब मैं चाहती हूँ कि कोई भी जो हेडमास्टर है या प्रोजेक्ट ऑफिसर है, कोई भी है यहाँ पे, अगर आपका सवाल हो, नियति, इफ यू कैन आस्क देम एनी क्वेश्चन इफ दे हैव। या जी, काही प्रश्न असतील कोणाला किंवा काही सांगायचं असेल डायरेक्टली अनम्यूट करून बोलू शकतात कोण. येस सर. नमस्कार. येस, नमस्कार वासुदेव सर. मॅडम, बरेच आमच्या शाळांवर म्हणजे नेटवर्क असं हे होत राहते, कंटिन्यू राहत नाही. बरेचदा त्याला जात येत राहते, कारण करंट जात असतो, त्यामुळे तो प्रॉब्लेम येत असतो. आणि दुसरं असं की म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा तो एक प्रॉब्लेम येतो, त्यामुळे नेटवर्क राहत नाही. आणि दुसरं असं की जे आपल्याला लॅपटॉप्स वगैरे पाहिजे ते त्या प्रमाणात नाही आहेत, किंवा डिजिटल बोर्ड आहेत, डिजिटल टीव्ही वगैरे ते नसतात, त्यामुळे थोडासा तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. मैम, ये ओवरऑल बोल रहे हैं कि डिवाइसेस का शॉर्टेज है, इलेक्ट्रिसिटी और इंटरनेट इश्यूज है कि दिक्कत है उनके स्कूल में. प्रोजेक्टर है इनके स्कूल में? सर, प्रोजेक्टर आहे का शाळेमध्ये? हा, प्रोजेक्टर आहे. आणि लॅपटॉप किती आहेत आता सध्या शाळेमध्ये? लॅपटॉप नाही आहे मॅडम, साधे नाही, नॉर्मली शाळेमध्ये लॅपटॉप आहेत का? नाही, लॅपटॉप नाहीये मॅडम आमच्याकडे. डेस्कटॉप आहेत. डेस्कटॉप, लैपटॉप नहीं है, प्रोजेक्टर है ये कह रहे हैं. और ओके, ठीक है, तो हम एक काम करेंगे, हम अपना YouTube चैनल, ये क्या प्रोजेक्टर से YouTube चैनल लाइव कर सकते हैं क्या? कैन दे कनेक्ट? आई थिंक दे कैन कनेक्ट विद प्रोजेक्टर. नॉट श्योर. डायरेक्ट प्रोजेक्टर से कर सकते, नहीं कर सकते? प्रोजेक्टर का मुझे उतना आइडिया नहीं है. अच्छा, मे बी रिकॉर्डेड सेशन. सॉरी टू इंटरप्ट. करेक्ट, रिकॉर्डेड सेशन. करेक्ट. तो एक काम करेंगे सर, जिसके यहाँ पे भी लैपटॉप नहीं है, सिर्फ प्रोजेक्टर है, अगर आपके पास स्मार्ट टीवी है तो आप उसको स्मार्टफोन से कनेक्ट करके लाइव क्लासेस में आ सकते हैं. अगर आपके पास सिर्फ प्रोजेक्टर है तो हमें भी नहीं पता, मैं पूछ लूंगी, लेकिन मुझे नहीं पता. उस सिचुएशन में आप लोग जो YouTube चैनल है, मेरा रिक्वेस्ट होगा कि आप लोग YouTube चैनल को सब्सक्राइब कर लीजिए. सेकेंडली, हम लोग जब भी YouTube चैनल पे लाइव क्लासेस की रिकॉर्डिंग डालेंगे, आप लोग अपने स्पेस पे बच्चों को उसको दिखा दीजिएगा. हाँ, और जो कार्यपत्रिका होगा चैप्टर वाइज, वो उन बच्चों को दे दीजिएगा बिफोर द क्लास एंड आफ्टर द क्लास. इससे आपके बच्चे पीछे नहीं रहेंगे. इसका रीजन क्या है? जो हमारे नॉलेज में था कि बहुत सारे स्कूल में स्पेशलाइज्ड टीचर्स नहीं है, जैसे ज्योग्राफी टीचर नहीं है, आपके साइंस टीचर ही सारे सब्जेक्ट्स पढ़ाते हैं. तो हमारे पास स्पेशलाइज्ड टीचर्स हैं, वो शायद एक वैल्यू ऐड कर पाएंगे और आपके टीचर्स को शायद एक सपोर्ट मिल पाएगा. आप हमारी क्लासेस ऑब्जर्व कर सकते हैं, हमारी क्लासेस कार्यपत्रिका देख सकते हैं. हमारा मकसद है कि अगर हर एक स्कूल में, अगर हर क्लास में भी 5 बच्चा बहुत होशियार है, तो हम उस बच्चे को लास्ट स्टेप तक लेके जाना चाहते हैं. हम उस बच्चे को एक सही इंस्टीट्यूशन में एडमिशन दिलाना चाहते हैं. तो हमारा जो पर्पस है वो थोड़ा इट्स अ 5 ईयर स्कूलिंग प्रोग्राम फॉर देम, और हम चाहते हैं कि 5 साल स्कूलिंग में उनका अच्छा एक एकेडमिक कल्चर बन जाए. अगर आपकी संस्था, अगर आपके स्कूल हमारे साथ जुड़ा रहा और आपके बच्चे ने 10th में अच्छा परफॉर्म किया, तो हमारी संस्था पूरी कोशिश करेगी कि उस स्कूल में उस बच्चे को एक लैपटॉप जरूर दे दे. लेकिन उसका सहयोग आपको देना पड़ेगा. हमारी संस्था बहुत छोटी है, लेकिन अगर आपके बच्चे ने पढ़ाई में रुचि दिखाई जिसको आप जोड़ सकते हैं, तो हमारी संस्था पूरी कोशिश करेगी कि आपके हॉस्टल में बच्चों के पास एटलीस्ट एक हॉस्टल में लैपटॉप चले जाए. हमारे लिए आसान इतना है नहीं, लेकिन हम ये कोशिश पूरी करेंगे. तो मेरा जो प्रॉब्लम एग्जिस्ट करती है हर एक स्कूल में, मैं उसको बिल्कुल इग्नोर नहीं कर रही हूँ. मुझे पता है वो बिल्कुल जेन्युइन प्रॉब्लम है, बट उस प्रॉब्लम का सोल्यूशन माइंडसेट के साथ अगर हम करेंगे तो शायद एक अच्छा काम कर पाएंगे. तो आपको जो गूगल फॉर्म हम लोग देंगे, आप प्लीज उस गूगल फॉर्म को ऑनेस्टली फिल करिएगा और उसमें कोशिश करिएगा कि क्लास में जुड़े. अगर नहीं जुड़ पाएंगे
तो नो प्रॉब्लम, आप उस क्लास की रिकॉर्डिंग को देखिएगा, क्योंकि हमें ये भी पता चल जाएगा कि आप रिकॉर्डिंग देख पा रहे हैं नहीं देख पा रहे हैं, कितने बच्चे व्यू कर रहे हैं, कौन सा स्कूल व्यू कर रहा है, क्या आपके, क्योंकि बच्चा ऑनलाइन प्लेटफॉर्म पे टीचर से क्वेश्चन नहीं पूछ सकता है क्योंकि बहुत सारे स्कूल्स होंगे। तो मैं चाहती हूँ कि जो आपके क्वेश्चंस हैं बच्चे के उस चैप्टर से संबंधित, वो बच्चा आपको बोले और आप व्हाट्सएप ग्रुप में उस क्वेश्चंस को डालें, या फिर आप यूट्यूब चैनल पे जाके वो क्वेश्चंस डालें। हमारे जो टीचर्स हैं उसका जवाब वो दे देंगी। तो आपके नॉट अ सिंगल क्वेश्चन विल बी अनआंसर्ड, आपके बच्चों का हर एक क्वेश्चन, आपका हर सवाल को आंसर किया जाएगा। राजपुरोहित सर, आई होप, मुझे पता है ये प्रॉब्लम है, लेकिन हम प्रॉब्लम सॉल्व करेंगे, लेकिन उसके लिए 6 months to 1 year का टाइम दीजिए, ताकि हम लोग आपके हर एक स्कूल में एक डिजिटल सेटअप हो, इसकी पूरी कोशिश करेंगे। ओके, एनीवन एल्स? ठीक है, धन्यवाद मैडम। थैंक यू सर, थैंक यू। ओके, आप में से कोई और है जो सवाल पूछना चाहेगा? आपने हमें 1 घंटा सुना है, कोई तो सवाल करेंगे। एनीवन? अच्छा, ये बताइए कि आज हमारा जो प्रोग्राम है कितने लोगों को समझ में आया? अगर समझ में आया तो थम्स अप कर दें, डिजिटल थम्स अप करें, या फिर कितने लोगों को लग रहा है कि ये एक और प्रॉब्लम आया और अब सबको और परेशान होना पड़ेगा, हर दिन एक नया एनजीओ आ जाता है स्कूल में काम करने के लिए, ऐसा भी होता है। फेयर इनफ। सो आप लोग से एक रिक्वेस्ट है, इफ यू डोंट हैव एनी क्वेश्चन, नो प्रॉब्लम। संख दरबार सर, ओके, व्हाट इज दैट? उन्होंने थम्स अप दिया है। यस, गिवन द थम्स अप, ओके। मेरा ये रिक्वेस्ट रहेगा कि जो भी चीजों का आपका जो मेल आपके प्रोजेक्ट ऑफिसर को अमित के थ्रू जाएगा, जो भी डिटेल्स मांगा जाए उसको प्लीज रिक्वेस्ट है कि 1 हफ्ते में सॉल्व करिए। अगर हमें फिल करके दे देते हैं आप लोग, तो उससे हमारे काम की स्पीड और आपकी प्रॉब्लम को समझने की स्पीड बढ़ जाएगी हमारी। हम लोग 6 month में कोशिश करेंगे कि आपके बच्चों का सिलेबस कंप्लीट हो जाए बाय दिसंबर, और हर बच्चे का हर दिन 1 क्लास होगा। स्टार्टिंग में फोकस होगा गणित, साइंस, विज्ञान और इंग्लिश, ये 3 चीज का फोकस ज्यादा रहेगा। अगर किसी बच्चे को सोशल साइंस की क्लासेस चाहिए तो आप वो शाम को इवनिंग में स्टडी आवर्स में हमारे साथ पढ़ सकते हैं, या फिर वो रिकॉर्डेड क्लास देख सकते हैं। दूसरी चीज, आप लोग एक डिजिटल क्लासरूम की व्यवस्था करवाइएगा, जिसमें एक डिजिटल टाइम टेबल आपको मिलेगा। सुबह 8वीं के बच्चे जाएंगे वहां पे, 11:30 से 12:20 तक वहां पे क्लास होगी। 10वीं के बच्चे 3 से 3:50 तक 9वीं के बच्चे जाएंगे, और 4 से 4:50 तक 10वीं के बच्चे जाएंगे, 8वीं के बच्चे जाएंगे। अब इसमें हमारे लिए से आप पहले ही माफी मांग लेती हूँ मैं आप लोगों से कि आपके टाइम टेबल के हिसाब से या टाइमिंग के हिसाब से हम लोग कुछ भी कस्टमाइज नहीं कर पाएंगे। ये एक स्टैंडर्ड टाइम है, क्योंकि बहुत सारे स्कूल्स हैं, और मेरे रिक्वेस्ट रहेगी कि आप इस टाइम पे जुड़ें। आपका अटेंडेंस एक ऑटोमेटिक फॉर्मेट से ही हमारे पास आ जाता है। हमने आपको कहा था लिखने के लिए, लेकिन गूगल अपने आप सारे लोगों को रिकॉर्डिंग करके बता देता है कितने स्कूल्स आए थे। 1 महीने में 5 बार ऐसा हो सकता है कि आपके यहाँ इंटरनेट नहीं हो, 10 बार हो सकता है, लेकिन अगर 20 दिन में या 24 दिन में महीने के आप 20 दिन नहीं आए या 22 दिन नहीं आए, तो ये बहुत बड़ी प्रॉब्लम है। मेरी कोशिश कीजिएगा कि आप लोग जरूर अपने बच्चों को क्लास में जोड़ें, और स्पेशली 10th क्लास को इनकरेज करें। हमारी जो एप्टीट्यूड टेस्ट है उसको हम लोग 28 तारीख को देंगे। 2 हफ्ते का टाइम लिया है, ताकि आपके बच्चे और आप लोग समझ जाएं कि हम पढ़ा कैसे रहे। कमल सर कुछ बोलना चाह रहे हैं, सदानंद सर कुछ बोलना चाह रहे हैं। सर प्लीज अनम्यूट करिए कमल सर। थैंक यू मैम। ये जो टाइमिंग आपने दिया है जी। क्लासेस का, तो उस टाइमिंग में और भी स्कूल के पीरियड्स जो पहले से डिसाइड है वो रहते हैं, तो फिर उसमें कैसे क्या करेंगे मैम? सर वो जो आपके स्कूल के टाइमिंग्स है ना, अगर आप उसको एडजस्ट करें, क्योंकि वो इंटरनल है,
तो अगर एक ही टीचर मैक्सिमम 8, 9, 10th में, क्योंकि टीचर्स तो आपके यहाँ परमानेंट ही होंगे, तो अगर आप इंटरनल टाइमिंग को करने, बिकॉज हर स्कूल का एक इंटरनल टाइम टेबल होगा, तो अगर आप लोग अपने लेवल पे वो कर लेंगे एडजस्ट, तो हमारे लिए बहुत अच्छा होगा, क्योंकि हम लोग सबके स्कूल के टाइमिंग के हिसाब से टाइम टेबल स्टैंडर्डाइज नहीं कर पाएंगे। एक फिर दोपहर के बाद का पूरा सेशन ही उसी में जाएगा मैम? नहीं सर, जो देखिए, सब्जेक्ट, नहीं देखिए, 10वीं के बच्चे, आपका जो डिजिटल क्लासरूम है, एक क्लास 10वीं की क्लास आएगी, वहां पे बैठेगी। अब मुझे नहीं पता कि आप लोगों का सेटअप कैसा है स्कूल का। मेरे इमेजिनेशन में जो मुझे बताया गया कि हर स्कूल में एक डिजिटल सेटअप है, तो हमें लगा कि एक डिजिटल क्लासरूम अगर आपका है, वहां पे 10वीं के बच्चों को आप बिठा दीजिए, 10वीं के बच्चों की जो भी क्लास होगी वो बच्चे हमारे साथ पढ़ेंगे। जब 9th की क्लास होगी तो उसी डिजिटल क्लासरूम में 9th के जो बच्चे हैं वो चले जाएंगे, मतलब स्टूडेंट्स उस रूम में आएंगे, बाकी स्टूडेंट्स अपनी पढ़ाई वैसे ही करेंगे, सिर्फ वो जो डिजिटल क्लासरूम है वहां पे वो बच्चे उठ के जाएंगे उस क्लास के। एम आई क्लियर ऑन दिस? हाँ, 11 AM to 5 PM स्कूल टाइम टेबल। यस सर, तभी हमने 4:50 पे कम किया, फिनिश किया है। 3 टाइम टेबल लिया जो हमने पिछले साल एक्सपीरियंस किया था, कि आपका सुबह में असेंबलीज होती हैं, आपके अपने टाइम टेबल होता है, इसलिए हमने 11:30 to 12:20 किया था, लंच से पहले, ब्रेकफास्ट के बाद, और असेंबली में भी इंटरफेरेंस ना हो। इसके बाद हमने लंच ब्रेक दिया, और 3 से 3:50 में हमने कहा 9th के बच्चों को डिजिटल क्लासरूम में भेज दीजिए, टीचर उनके साथ कोई भी होंगे, वो कोऑर्डिनेशन इंपॉर्टेंट है। और तीसरा जो 8th के बच्चे हैं उसी डिजिटल क्लासरूम में 4 बजे से 4:50 पे आ जाएं। तो एक डिजिटल टाइम टेबल आपको व्हाट्सएप ग्रुप पे दे देंगे। आप लोग एक रूम आइडेंटिफाई कर लीजिए, जिस रूम में आपका डिजिटल सेटअप है, उस रूम में बच्चों का आना जाना उनके टाइम टेबल के हिसाब से होगा, अदरवाइज स्कूल में और कोई डिस्टर्बेंस नहीं होगी, आपकी बाकी क्लासेस हर चीज वैसे ही चलेगी। जी सर, सदानंद सर, कमल सर। मैडम, ये स्मार्ट टीवी के लिए जो मोबाइल का डाटा है ना, 2 मिनट में खत्म हो जाता है। तो मोबाइल डाटा नहीं लगने के बाद हम बच्चे देखते ही नहीं। हमने 2-4 बार प्रयोग किया है, लेकिन मोबाइल का डाटा सफिशिएंट होता ही नहीं। अच्छा, और अगर YouTube चैनल पे चलाएं तो कैसे होगा? तब भी यही होगा? आज तक YouTube चैनल पे नहीं चलाया, लेकिन वो स्मार्ट टीवी है हमारे पास बड़ी, उस पे डाटा 2 मिनट के अंदर ही पूरा मोबाइल खाली हो जाता है। सर ऍक्च्युली डिपेंड करतंय की आपण काय यूज हॉटस्पॉट जोडून कोणतं फंक्शनॅलिटी यूज करतोय। म्हणजे तुम्ही असा कोणता तरी ऍप किंवा अशी सर्व्हिस वापरत असाल ज्याला खूप जास्त नेटची गरज लागते, तर मग ते पटकन खेचून घेतं। नाहीतर मॅडम, दुसरे मोबाईल डाटाच्या मोबाईल व्यतिरिक्त आम्ही काही जोडलंच नाही, दुसरे कनेक्शन आपल्या विभागाकडून मिळालेच नाही अजून। नाही तसं नाही म्हणते, तुम्ही मोबाईल डेटा जेव्हा स्मार्ट टीव्हीला जोडताय ना, त्यावेळेला स्मार्ट टीव्हीवरती तुम्ही युट्यूब वापरताय की आणखी काही वापरताय, तसं विचारते मी। त्याच्यावर डिपेंड करतंय की इंटरनेट किती फास्ट कंझ्युम होणार आहे। म्हणजे जसं की एक्झाम्पल देते, तुम्ही युट्यूबवरचे काही व्हिडिओ असतात, जर आपण एखादा व्हिडिओ खूप हाय रेझोल्युशन मध्ये बघितला तर त्यावेळेला खूप जास्त डेटा लागतो। असे काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये नेट खूप पटकन संपतं, पण सगळीकडे नाही होत असं। एकदा तुम्ही हे एक प्रयोग करून बघा थोडा, की गुगल मीट एकदा चालवून बघा स्मार्ट टीव्ही वर। धन्यवाद, चेक करून बघू आम्ही, ट्राय करून बघा एकदा। हाँ, एक बार चेक करिएगा सर, अगर गूगल मीट में शायद ना हो ये प्रॉब्लम, क्योंकि बहुत सारे स्कूल्स हॉटस्पॉट से गूगल मीट से ही ज्वाइन करते हैं। थैंक यू। ठीक है, थैंक यू एवरीवन। आखिरी कोई सवाल किसी का है तो हम ले सकते हैं। पुरुषोत्तम सर ने भी कुछ देर पहले हैंड रेस किया था। हाँ, पुरुषोत्तम सर। सर तुम्हाला काय विचारायचं होतं? ओके, आई थिंक बाय मिस्टेक हो गया होगा। ठीक है, सो थैंक यू सो मच। आप लोग से रिक्वेस्ट है, एक तो व्हाट्सएप चैनल को सब्सक्राइब करिए। व्हाट्सएप जो कम्युनिटी चैनल है, वहां पे एक इंफॉर्मेशन हम जब पोस्ट करते हैं तो सारे व्हाट्सएप ग्रुप में जाता है।
और जो आपके इंडिविजुअली प्रोजेक्ट के बारे में कुछ बताना होगा तो हम इंडिविजुअली करेंगे। तो मेरा रिक्वेस्ट है कि चैनल को सब्सक्राइब कर दीजिएगा। दूसरा, आपको आज ग्रुप में जो यूट्यूब चैनल है उसका जो लिंक है हम आपको देंगे। आप प्लीज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करिएगा। दिस इज समथिंग विच इज कम्स एज अ मैंडेटरी। ये आपके हर एक प्रॉब्लम को का बैकअप है कि अगर आप नहीं क्लास में आ रहे हैं तो प्लीज यूट्यूब चैनल को आप सब्सक्राइब करिए। आप लोग कोशिश करिएगा कि अपने स्कूल के आईडी से कोई भी आपका ईमेल आईडी या ऐसा कोई हो उससे सब्सक्राइब करिएगा ताकि पता चले। नहीं तो अगर डायरेक्ट अपने नाम से करेंगे तो पता नहीं चलेगा कि आपके स्कूल ने सब्सक्राइब किया है। अब इसको किसके लिए आप लोग कौन सा ईमेल आईडी यूज करते हैं मुझे नहीं पता, बट ये आप अगर अपने स्कूल के ईमेल आईडी से सब्सक्राइब करते हैं तो वो ज्यादा अच्छा रहेगा। तो ये दो चीज आज कर लीजिएगा। आपके पास एक गूगल फॉर्म भी आएगा जो संगीता मैम आपको देंगी। वो आपके एक स्कूल का इंफॉर्मेशन है जिसमें हमें ये जानना है कि आपके पास क्या क्या है। और ये इंफॉर्मेशन इसलिए इम्पोर्टेंट है ताकि अगर 6 महीने में हमें लगता है कि आपके बच्चे बहुत अच्छा परफॉर्म कर रहे हैं, आपके स्कूल को सपोर्ट की जरूरत है, तो हमारी संस्था कोशिश करेगी हर तरीके से सपोर्ट करने की। बट आपका एक चीज जो हम नहीं कर सकते, बच्चों को जोड़ने का काम, इसमें आपका सहयोग चाहिए और मुझे पूरी उम्मीद है कि आपका इसमें सहयोग मिलेगा हमें। With this, I want to thank each one of you here. And before we say goodbye today, we'll meet. I want to see you again. एक बार मैं देख लूं आप सबको और फिर हम लोग को लगे कि हाँ आप लोग सुन ही रहे थे हमें, क्योंकि इंटरनेट के टाइम पे पता ही नहीं चलता कोई सुनता ही नहीं सुनता, आराम से बैठ के चाय पी रहे होते लोग आप। और मैं इतने मीटिंग कर चुकी हूँ ऑनलाइन पे, बट मैं आपको बताऊं इस आपके प्रोजेक्ट जितने भी लोग हैं आपसे मिलके बहुत बहुत खुशी हुई। मुझे लगा कि आप लोग में से हर हेडमास्टर बहुत ही सीरियस हैं। नहीं तो मैंने ऐसे बहुत बार भी देखा है कि मैं मीटिंग कर रही हूँ लोग बाइक चला रहे हैं, तो मुझे लगता है कि मैंने सारा काम छोड़ करके मीटिंग किया और उनके पास इतना टाइम नहीं था कि कहीं ऑफिस में बैठ के सुनते। तो आप लोग के सहयोग, मैं सिर्फ अपनी टीम की तरफ से ये कमिट करती हूँ कि 1-2 महीना हमें दीजिए, आपको भी आनंद आएगा हमारे साथ काम करने में, और हम लोग जरूर आपसे मिलने आएंगे। मैं कोशिश करूंगी 2 महीने के अंदर आप लोगों से पर्सनली व्यक्तिगत रूप से मिलने आऊं। विद दिस आई वांट टू थैंक ईच वन ऑफ यू एंड नमस्कार। थैंक यू। थैंक यू। थैंक यू। नमस्कार मैम। थैंक यू। थैंक यू मैम। थैंक यू। थैंक यू। मैम रिकॉर्डिंग आपको स्टॉप करनी पड़ेगी।